समर्थ प्रेरणादायी कथा. जे शांत राहतात त्यांच्यासाठी स्वामी लढतात. मी तुझ्याशीच बोलतोय. हो, तू हा व्हिडिओ ऐकतोयस म्हणजे काहीतरी संकेत नक्कीच आहे. कदाचित आज तू खूप थकलेला आहेस. मनात प्रश्न आहेत, उत्तरं नाहीत. कितीही प्रयत्न केला तरी परिस्थिती बदलत नाहीये असं तुला वाटत असेल तर ही कथा शेवटपर्यंत शांतपणे ऐक. एका छोट्याशा गावात माधव नावाचा एक तरुण राहत होता. स्वभावाने शांत, सरळ आणि प्रामाणिक. कोणाशीही वाद नको, भांडण नको. आपलं काम, आपली प्रार्थना आणि कुटुंब एवढंच त्याचं जग. माधव रोज सकाळी स्वामी समर्थांचं नाव घेतल्याशिवाय घराबाहेर पडत नसे. तो म्हणायचा, स्वामी आहेत ना, मग काळजी कसली. पण आयुष्य कधीकधी भक्तांचीच जास्त परीक्षा घेतं. माधव ज्या ठिकाणी नोकरी करत होता तिथे त्याच्यावर वारंवार अन्याय व्हायचा. त्याचं काम दुसरे लोक स्वतःच्या नावावर घ्यायचे. त्याच्यावर खोटे आरोप केले जायचे. पण माधव काहीच बोलत नसे. लोक त्याला म्हणायचे, अरे असा गप्प बसून कसं चालेल, तूही उत्तर दे भांड. पण माधव फक्त एवढंच म्हणायचा, स्वामी बघतील. हळूहळू परिस्थिती इतकी बिघडली की त्याची नोकरीच गेली. घरात चिंता वाढली. आई-वडिलांचे प्रश्न, लोकांची टोमणे. मनात विचार यायला लागले, इतकी भक्ती करूनही मला हेच मिळालं. एक दिवस तो पूर्णपणे खचला. आदमापुराला स्वामींच्या दर्शनाला गेला. मंदिराच्या पायऱ्या चढताना त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तो काही मागायला गेला नव्हता, फक्त मन हलकं करायला गेला होता. स्वामींसमोर बसून तो म्हणाला, स्वामी, माझं काही चुकलं का. मी कुणाचं वाईट केलं नाही, तरी माझंच सगळं का बिघडलं. त्या क्षणी तिथे व्याख्यान सुरू होतं. स्पीकरवरून आवाज आला, जो शांत राहतो तो कमजोर नसतो, त्याची लढाई देव स्वतः लढतो. हे शब्द माधवच्या थेट काळजात उतरले. त्याच क्षणी त्याला असं जाणवलं, जणू स्वामी त्याच्याशीच बोलतायत. स्वामी म्हणतायत असं त्याला वाटलं, कन्या, तू शांत राहिलास म्हणूनच मी आजवर तुला सांभाळलं. तू उत्तर दिलं असतंस तर तुझ्या शब्दांनी तुझंच नुकसान केलं असतंस. माधव तिथून शांत मनाने परत आला. काही दिवसांनी अचानक त्याला एका नव्या ठिकाणाहून फोन आला. ज्या कंपनीत त्याच्यावर अन्याय झाला होता तिथले सगळे गैरप्रकार बाहेर आले. ज्यांनी त्याच्यावर खोटे आरोप केले होते त्यांनाच नोकरी गमवावी लागली. आणि माधवला त्याच कंपनीत त्याच लोकांसमोर अधिक चांगल्या पदाची ऑफर मिळाली. माधवने ती नोकरी स्वीकारली, पण मनात गर्व नाही आला. तो फक्त स्वामींसमोर हात जोडून म्हणाला, मी शांत राहिलो कारण मला तुमच्यावर विश्वास होता. या कथेचा बोध आज जर तू अपमान सहन करत असशील, कोणी चुकीचं वागत असेल आणि तरीही तू शांत राहतोयस, तर लक्षात ठेव, देव कधीही शांत माणसाला दुर्लक्ष करत नाही. तो उशीर करतो पण अन्याय विसरत नाही. तू शांत राहिलास म्हणजे तू हरलास असं नाही. याचा अर्थ स्वामी आता स्वतः पुढे येणार आहेत. हा व्हिडिओ इथपर्यंत ऐकलास म्हणजे स्वामींचा हात तुझ्या डोक्यावर आहे. मनात ठाम ठेव, जे होईल ते चांगल्यासाठीच होईल. जय स्वामी समर्थ. पर्यंत ऐकलास म्हणजे स्वामींचा हात तुझ्या डोक्यावर आहे. मनात ठाम ठेव, जे होईल ते चांगल्यासाठीच होईल. जय स्वामी समर्थ. पर्यंत ऐकलास म्हणजे स्वामींचा हात तुझ्या डोक्यावर आहे. मनात ठाम ठेव, जे होईल ते चांगल्यासाठीच होईल. जय स्वामी समर्थ.